आज कार्यक्रम येयल्या तुम्ही सगळ्याक माझे नमस्कार। तसेच डायासचेर बशिल्ले आलचे मुख्य पाहुणे श्रीमती नीलिमा ताई, आमचे प्रेसिडेंट आणि आमचे सगळे एक्झिक्युटिव्ह कमिटी मेंबर्स येयले आसात। सो भाऊन सांगिल्ले म्हणजे की आम्ही वर्सात 2 इव्हेंट करतात। विशेषतः ह्या दिवस आम्ही एक खंयचो तरी आमच्या समाजाचो कोणी एक विशेष प्रेरणादायी व्यक्तित्व कोण उरता तेमकां आपण हाडून आमी सन्मान करतात। सन्मान करचे उद्देश हे कितें म्हण सांगल्यार आज भाऊन सांगिल्ले म्हण की तेमगेले व्यक्तित्व पळोवन घेवन आमगेली आता जो पोर आसात यंग जनरेशन जो कोई आसात तेमच्यान प्रेरणा घेवची आणि तेणी आमगेल्या जिवनात तेमी कितें केलात ते आमकां आमगेल्या जिवनात आमी घेऊन आम्ही किती आमगेल समाजाक कितें करू शकतात की पर्सनली प्रोफेशनली आमी कितें करू शकतात हे निमित्त आमकां समाजाक कितें हेल्प जातलो तो एक संदेश दिवसाठी आमी प्रत्येक फावटी आमी ते केन्ना चीफ गेस्ट हे करता आसतना खूब विचार करून घेवन आपण हाडतात। सो मी आज म्हळ्यार तुमी पळयले उरतले आमगे विशेष व्यक्तित्व आपण हाडिल्ले तेजकिंत आज एक अनेक रोचनीय हांव काल तेमचे कडेन उलयत आसतना म्हाका हांव पयलो भाशण रेडी केल्लो। आता हांव भाशण म्हागेलें कांय वाचना म्हळ्यार तेमचे कडेन उलयले तेन्ना म्हाका इंटरेक्शन केलें तेन्ना कळ्ळें शी इज रियली आय फ्लॉरेन्स नायटिंगेल अवॉर्ड म्हण सांगला भाऊन ऑलरेडी सांगिल्लो आसा। तो हांवें ते फ्लॉरेन्स नायटिंगेला बद्दल म्हाका खबर आशिल्लें म्हळ्यार आमी वेन आय केम टू मेडिकल स्कूल आमी तेजे बद्दल वाचिल्लें जाल्यार आमगेले देशांतले आनी आमगेले समाजातले आनी गोंया राज्यांत वर्क केल्ले त्या लेडीक फ्लॉरेन्स अवॉर्ड दिले म्हण सांगला म्हाका बी पयले एक फुडें आश्चर्य जालें whether that award is worth. When I interacted with her and I have gone through some of the things, then म्हाका दिसलें की म्हणल्यार इट इज अ ॲप थिंग। आता तुमकां खबर आसा खूब कडेन अवॉर्ड देत जाल्यार कोणाला इन्फ्लुएन्स उरता नाल्यार MLA मिनिस्टराक कनेक्शन उरला अवॉर्ड आरामात येतात आनी खूब लोक काम केलें रियल काम केल्याक अवॉर्डच मेळना जाल्यार हे विशेष व्यक्तित्व आमकां सांगतलो हांव तुमकां सांगलें तर तुमकां कळटलें हांव कित्याक ते फ्लॉरेन्स नायटिंगेल अवॉर्ड कित्याक मेळ्ळे। फर्स्ट ऑफ ऑल हांव तेमगेले जस्ट ब्रीफ इंट्रोडक्शन दिवंक पळयता। तेमी निलिमा राणे तेमगेलो जन्म जाल्लो काणकोणांत। आमगेले विशेषतः गोंयांत आमगेली फॅमिली खूब कमी आसात जाल्यार तेमगेले एक प्रेस्टिजियस फॅमिली तेमी जन्मा येयले 1984 जन्मा येयले जाल्ले तेमी थोड्या दिवसात म्हळ्यार जो तेमकां 11 वर्सां जाली त्या टायमार शी लॉस्ट हर मदर घरातली आवय ना जाली थोड्याच दिवसां बापूय वायट जालो तेज नंतर तेगेले आज्या आजेगेर तेमकां पालन पोषण जालें तेमगेर थोड्या दिवसां नंतर अशेंच हे जाताना एक दीस तेमगेलो प्राथमीक शिक्षण थंयच जालो मागीर एक दीस तेमगेल्या गांवांत कॅम्प चलू लागील गव्हर्मेंट कॅम्प अशें हेल्थ कॅम्प उरता न्ही तेन्ना निलिमा ताईन पळयलें हे कॅम्प पुरा चलता आनीक अशें जाता आनीक आपूण कित्याक नर्सिंग प्रोफेशन घेनो म्हण अशी एक ताका प्रेरणा जाली बिकॉज शी इज फ्रॉम प्रेस्टिजियस फॅमिली तुमकां खबर आसा नर्सिंग नोबडी टेक्स एज अ प्रोफेशन आतां तुमी लाशी लोकां सगळे लोकांक विचारा आलच्या दिवसाक बी सयत विचारल्यार नोबडी विल टेल दॅट आय विल बिकम ए नर्स इन माय करियर आय विल टेक नर्स एज अ करियर तर किती प्रेरणा देवान प्रेरणा की स्ವಂತ प्रेरणा मग लहान वयात चली त्या टायमार बट शी टूक इट एज अ एम आणि शी जॉइंड एट गोवा मेडिकल कॉलेज सो गोवा नर्सिंग कॉलेजात शी फर्स्ट तेमी JNM पास केले JNM पास केल्यानंतर आफ्टर सम टाइम शी गॉट ए जॉब देयर ऑल्सो अँड शी स्टार्टेड सर्विंग देन तेमकां ऑपॉर्च्युनिटी मेळ्ळी इन सर्वीस BSc नर्सिंग करचे सो BSc नर्सिंग करसाठी शी केम टू KLE आमगे KLE बेलगामात खूब लोकांक खबर ना शी हॅज डन हर BSc फ्रॉम अवर KLE बेलगाम सो काल आमी उलयलें तेन्ना शी वॉज टेलिंग मल्टिपल प्लेसेस अबाउट आमकां अजून येवन 10 वर्सां जाले ते प्लेसेस खबर ना बट शी न्यू लॉट ऑफ प्लेसेस
तुमगे फ्रेंड्सा वर खंयचे खंयचे ते वयताले कोण तो चुडीदार शिवतालो तेन्ना कोण मुसलमान टेलर बी कपडे शिवून दिताले का ते पुरा काणी सांगला आमकां आनी बऱ्या हॉटेलाच नाव सांगली म्हटल्यार शी वॉज व्हेरी इवन दो शी वॉज फॉर अ शॉर्टर पिरियड कळ्ळें अशें तेगेलें जालें मागीर देन शी कंटिन्यूड आवर सर्वीस इन GMC 37 years she served in GMC Goa Medical College. It is not like just a service, it is a real service to the mankind. आता आम्ही सगळे लोक सर्व्हिस करतात. That service is different and what she has 37 years she has retired as an assistant metro. आणि ह्या जर्नी भितर तरी खूप कितें कार्य केल्लें आसात आणि ह्या कार्यानिमित्त आमकां अनेक अवॉर्ड्स बी मेळिल्ले आसात. ऑलरेडी भाऊन सांगितलं की फ्लोरेन्स नायटिंगेल इज द हायेस्ट अवॉर्ड. ते सोडून घेऊन दोन प्रेसिडेंटाकडे हवा एकच वर्षात 2008 प्रेसिडेंट प्रतिभा देवीकींच्यान एक अवॉर्ड मेळटा दॅट इज आज सांगितलं म्हणजे फ्लोरेन्स नायटिंगेल अवॉर्ड. त्याची पहिली सेंटिनरी अवॉर्ड तुम्ही APJ अब्दुल कलाम ओके ही इज द पर्सन गॉड मॅन म्हणटा आम्ही ते मेळचेत तांकां हात हँडशेक करचे तेमचे उलोवचें एक सौभाग्य म्हणटात तसले गॉड मॅन मनशा कडच्यान तेमी अवॉर्ड घेयले. त्यानंतर सुमित्रा महाजन ती स्पीकर आशिल्ली तेच कडच्यान भारत ज्योती अवॉर्ड 2008. सो अवॉर्डावयर अवॉर्ड स्त्री सन्मान अवॉर्ड अखिल भारतीय कोंकण अखिल गोमांतक क्षत्रिय मराठा समाज हे कित्याक म्हण तुमकां आतां सांगत वयता हांव. शी इज नॉट एन ऑर्डिनरी नर्स ऑर लेडी इवन दो शी हॅज वर्कड इन अ व्हेरी स्मॉलर स्टेट. आता कर्नाटकात मला कितें व्हड स्टेट उरता देर इज लॉट ऑफ ऑपॉर्च्युनिटी. दिस इज अ व्हेरी आमी स्टेट वायज पळोवंक गेल्यार ल्हान स्टेट बट शी हॅज गॉट ट्रमेंडस ऑपॉर्च्युनिटी. खंयचे ऑपॉर्च्युनिटी मेळ्ळे. शी इज द लेडी शी इज हांव टास्क मास्टर म्हणून शकता कित्याक टास्क मास्टर म्हणून हांव सांगता तुमकां. वेन शी वॉज वर्किंग देर वर लॉट ऑफ चॅलेंजेस इन अ नर्सिंग फील्ड. तेमी नर्सिंग केले तेन्ना ऑल द वे शी हॅज टू गो टू महाराष्ट्र अँड डू हर काउन्सिल रजिस्ट्रेशन. केन्ना ती पोजिशनां येयली तेन्ना कळ्ळें की म्हणून सांगल्यार ना आमगे गोवा स्टेट आसा कित्याक आमी नर्सिंग काउन्सिल हिंगात करना. ऑल द वे हिंच्यान पयशे खर्च करून वचूं जाय तर रोबो जाय हॉटेल आणि वी आर सो मेनी नर्सेस हियर. सो तेणी खूब लोकां कडेन वचून मेळ्ळे बट पयलीं गेले तेन्ना तुमकां खबर आसा न्ही प्रयत्न केले तेन्ना कोणान ना अशें जायना तशें जायना हें करना. देन शी डिटर्मिंड सो अशें जायना सो वी हॅव टू मीट ए रायट पर्सन. सो शी हॅज ड्राफ्टेड स्टेट मेडिकल काउन्सिल ड्राफ्ट केलं तेणी बसून घेवन. ड्राफ्ट म्हळ्यार इट इज नॉट सो इजी. यू हॅव टू मेक पॉलिसी प्रोसिजर्स. आमकां एक ऑफिसात पॉलिसी प्रोसिजर करूंक घाम उतरता. सो एक स्टेटाचे पूर्ती तुगेले ते स्टेट काउन्सिल ड्राफ्ट रेडी करूं जाय कशें रजिस्ट्रेशन करूं जाय कोण आनी तुगेले ते कित तेमगेले टर्म्स कंडिशन इट इज नॉट अ इजी जॉब. सो शी टूक इट एज अ चॅलेंज अँड 2014 शी हॅज प्रेझेंटेड 14 of 4 2004 सबमिट केलो तो केलो कितें जालें तेमी रिजेक्ट करून उडयले. ना हो ओल्ड ड्राफ्ट आसा हेजेन काय काम चलना म्हणलें. मे बी दे आर नॉट कमिटेड दे वूड हॅव एक्सेप्टेड अँड दे वूड ड्राफ्ट तेमी हे करूं शकता आशिल्ले बट शी अगेन टूक इट एज अ चॅलेंज. 2 वर्सां नंतर रेक्टिफाय करून आनी रिसबमिट केले. ते निमित्त आज गोवात नर्सिंग काउन्सिल जावन सगळे नर्सिंग भुरगे कोण कोण रजिस्ट्रेशन करतात दे ऑल विल गेट रजिस्टर्ड इन गोवा इटसेल्फ. दिस इज नॉट अ स्मॉलर जॉब. ल्हान दिसतले. यू रिक्वायर्ड लीडरशिप क्वालिटी यू रिक्वायर्ड कमिटमेंट यू रिक्वायर्ड स्ट्रेंथ अँड गो अँड रिप्रेझेंट युअर सेल्फ. कित्याक MLA MP ते अशेंच उरनात ते कोणाला आयकनात आणि कोणी एक तो गव्हर्नमेंट सर्वंट आहेत म्हणून सांगला मुखारच घेनात. बट शी हॅज मेड ऑल हर अटेम्प्ट go to the council, go to the right person, connecting them, making them understand. Because of this, तेमी शिकता असताना एकच नर्सिंग कॉलेज आशिल्ले. Today we have 4 nursing colleges and every year there are 600 nursing additional ads जाऊ लागले and all are getting registered in nursing council in Goa only. This is her strength. This is a professional strength. One of the example. इतल्याकच जालना. She was working in a Goa Medical College. She went with all the data telling to the government that we required newer infrastructure. तुमगेले 20-25 वर्सां फाटी आशिल्ले पेशंट आनी हालचे पेशंट रेशो जास्ती जाला. तेजेन आमगेले वर्क करता लोकांचेर बी लोड पडू लागला. शी वॉज इन्स्ट्रुमेंटल इन इन्क्रीजिंग नॉट ओनली द इन्फ्रास्ट्रक्चर इवन नर्सिंग स्टाफ जास्ती करू. कितले लोकांक जॉब मेळ्ळे तेज निमित्त.
So she has went and convinced. That is her leadership quality. That is her commitment. It is not for her. This is for all of us. That is for our society. That shows her society's commitment. And there was a long pending. Nursing salary खूप कमी आशिल्ले. कितकी वर्सान अलाउन्स मेळच नाशिल्ले. तेणी वचून गव्हर्नमेंटाक सांगले आमगे स्टाफ बर्न आउट जातात कितले वर्सान काम करते आसात. So even though we are from this smaller grade, but you have to take it as a consideration. So she has went and kept, and because her effort, their salary has been increased. And in nursing council, I mean all the Goa, whoever working in a government sector, their salary has been instrumentally increased to the numbers. So give her a big hand. It is not for her. She has not done for her, but that shows again her leadership commitment. This is our professional journey. सांगत गेला खूप असा इतलं लहान टाइमात म्हाका सांगू जायना. इवन पर्सनली आता कितके लोकांक तुमकां हिंग आशिल्ले बेळगांव आशिल्ले लोकांक खबर ना. जाल्यार खूप लोकांक खबर आसा ती डायरेक्ट निलिमा म्हळ्यार कोण वळखनात. ती प्रदीपाले मिसेस म्हणटात. तेंच बरोबर आमगेलो तेंगेलो मिस्टर बी येयलो आसा प्रदीप राणे. तेमी सिद्धरचे किन्नरचे सॉरी. सो प्रदीप भाऊ तूं मात्र उठून घेवन आमगेले सगळे समाज मेंबर आसले. And he is also not ordinary person. He is a diploma in mechanical engineer, and he has worked in several good number of companies, including C8 tires and all. खूप कडे काम केलं सर. And one speciality is he was a Republic Day parade भी केला साथ में. There are very few people who have done. आमगे समाजात तर म्हाका खबर ना कोण आसा म्हणून. But he is also caliber person. That is his background. कित्याक निलिमाताई बद्दल सांगले शी बिलोंग्स टू काणकोण म्हणून जास्त संबंध ना आमगे लोकांलो. बट दे वेरी वेल न्यू अबाउट आमगेले प्रदीप भाऊ. सो मेनी पीपल फ्रॉम गोंयच्यान तुमकां खबर आसा खंय येतात ट्रिटमेंटाक वया मेडिकल येतात न्ही जीएमसी बांबोलीम म्हणटात. बांबोलीम हॉस्पिटल जीएमसी म्हणून कोणी सांगनात बांबोलीम हॉस्पिटल. इतले लोक येवो दे हुम दे विल कनेक्ट कोणाक कनेक्ट करतात आमगेले प्रदीप भाऊ. अरे तुगेले बायले मात्र सांग रे हेल्प कर रे. And he was the instrumental. अजूनही हांव खूप लोकांकडच्यान I never seen, I have heard about him, but I call I तुमका when I met I realized, and he is a gem of a person. So आता कोणाक हेल्प करता जाल्यार ते मनांतल्यान येवच पडटा. And it is not that एक दीस हेल्प करचे. This is a regular thing. की म्हळ्यार तुमकां खबर आसा बांबोलीमात the treatment is free. People will come, and our most of people are not affordable and very adjacent. आता खूप हॉस्पिटल जालात थिंग वयतात people are affordable. But in the beginning आम 10-20 वर्षा पयलीं सांगते आसा. So this is what it is. Not only her, it is whole family is involved in this kind of a service. Through her, he is also involved in human service. Correct? तशेंच तेमगेले धू आसा. She has done mechanical engineering from SDM Engineering College, and she passed out, and she has done an MS from US also at the electronic communication, and she is working in US. So एक बरे कुटुंब आसा. And as I already mentioned केलंच म्हणून सांगल्यार भाऊन सांगले नोबल प्रोफेशन. नर्सिंग इज अ नोबल प्रोफेशन. कळ्ळी म्हळ्यार हेगे निमित्त आमकां कितें कळटे आसा म्हणून सांगल्यार सी एनी प्रोफेशन इज ओके फॉर अस. तुम्ही प्रोफेशनाक केन्ना आमगेले 100% कमिटमेंट दितात. सो दॅट आउटकम विल बी ऑलवेज देर. वेदर इट्स अ डॉक्टर इंजिनियर नर्स ऑलरेडी बघून सांगितलं म्हणून की सो वाय नर्स इज इम्पॉर्टंट. नर्सिंग प्रोफेशन कित्याक इम्पॉर्टंट तुमकां सगळ्याक खबर आसा. आनी ऑलरेडी आमी पळयते आसा जगात कितें चल्लां म्हणून. पयलीं कितें आशिल्लें नर्स म्हळ्यार वी यूज टू हॅव इन द बिगिनींग केन्ना आमगेल्या हॉस्पिटलात जन्म येतालो देन नर्स यूज टू टेक अँड हँड ओवर करताले. आनी कितकी लोकांले मरण सुद्धा हॉस्पिटलात जावूं लागला. तेमगेल्या पोरा तारा कोण येनात. ऑलरेडी US डेव्हलप्ड कंट्रीत ते चलिल्ले आसा. सो लास्ट स्टेज ऑफ देयर लाईफ कोणूय येनात. सो दे आर अंडर द केअर ऑफ हूम नर्स. करेक्ट. नर्स म्हळ्यार एक लॅटिन वर्ड. नर्स म्हळ्यार नर्चर न्यूट्री म्हणून सांगतात. नर्चर म्हळ्यार कितें नर्सिंग मदर म्हणून सांगता आमी. पूण आवय दूध पाजयता ताका नर्सिंग मदर म्हणटात. वॉट इज नर्सिंग. आमगे कोंकणांत कितें सांबाळचें पालन पोशण करचें म्हणटात. कळ्ळां. तुम्ही ते नर्सिंग करता जाल्यार कितें जाय पडटा आमकां. कोण करता नर्स आमगे जन्मा येयले तशें आमगेले आवय मातृ मा
करेक्ट. सो तुमकां ते करता जाल्यार नर्सिंग प्रोफेशनात सॅक्रिफायस इतलेच न्ही, मात्र हृदय एवढंच पडटा की खरी आवय उरना. आता अमेरिकात युरोपात नर्सिंग प्रोफेशनाक एकदम हे येयलें आसा. कित्याक डिमांड कित्याक म्हणल्यार लॉंगिविटी चडीत आसा. 70-80 वर्साचे जगचे लोक खूब जाल्ले आसात. जाल्यार तेमगेले टेक केअर करतले कोण ना. सगळे न्युक्लियर फॅमिली जालात. तेमगेले परत तेमगेले हितून बिझी आसात. सो कोण केअर घेवंक लागला तर नर्सेस. खंयच्यान वचूंक लागला तर नो अदर कंट्री इज प्रोवायडिंग. इंडिया इज द ओनली कंट्री दे आर प्रोवायडिंग नर्सेस. आणि हे काम करून कोण येऊ मुखार तयार ना. आमगेल कितें ज्यो इंडियात नर्सिंग कॉलेज आसात मॅक्सिमम नंबर. पहिले केरळांतल्यान वयताले. देर आर इक्वली नंबर ऑफ पीपल आर गोईंग. दे हॅव अ बेटर करियर. सो नर्सिंग प्रोफेशन हॅज बिकम मच मोर नोबल. आता आमगे पहिले तुमकां सांगता म्हणल्यार तो सहारा ओनर तुमकां खबर आसा न्ही. ही वॉज अ करोडपती. ही हॅड एवरीथिंग. ही हॅज सीन ऑल द पॉसिबल थिंग इन हिज लाईफ. बट कितें जालें मरता आसतना नो वाईफ नो चिल्ड्रन नथिंग. So he was taken care for last 2 years by 2 nurses. Correct? And तेगे प्राण वयतना नर्साल मांडेचेर गेले. Right? So आता आमकां आनी 20-30 वर्स जाता आमगेले इंडियात बी परिस्थिती येतली. बिकॉज ऑलरेडी वी आर बिकमिंग ए न्युक्लियर फॅमिली. आमगेली फॅमिली ल्हान ल्हान जाता गेला. कोणाक भाव आसा, कोणाक भयण आसा, कोणाक मावशी आसा, कोणाक माम आसा, कोण ना. आमी ल्हान आसतना आमगेली जॉयंट फॅमिली आशिल्ले. पयर सांगतालो मागीर सगळं गावात मावशी आसात म्हणून. कित्याक म्हळ्यार इट वॉज अ जॉयंट फॅमिली. मागीर स्वंत मावशी कोणी चुलत मावशी म्हणून खबरच नाशिल्ले. आता भाऊन सांगितले म्हणजे कित्याक आमगेले पोराक तुम सगळ्याक असले इव्हेंटा येवं जा म्हणून सांगला. यू विल गेट दॅट नेटवर्क. यू गेट दॅट फिलिंग. आणि आज सकाळ एकट्याक सांगतालो भाऊ सांगताना यू हॅव टू बी यंग बाय हार्ट म्हणून. आता एज जाते आसा लोकांक. बट द ओल्डेस्ट पर्सन आता एज जाला आपण एज जायंट म्हणून समजवून यू शूड बी ऑलवेज लाईव्हली. कशें लाईव्हली उरचे बाबा. यू हॅव टू मेक ए फ्रेंडशिप विथ यंगर पर्सन. राईट. यंगर पर्सन कितें जाता तेमगेले बरें उरल्यार यू विल बिकम लाईव्हली. हाऊ मच कीप युअर सेल्फ लाईव्हली इज ऑलवेज बेटर. सो हांव सांग शिकलेत म्हण सांगल्यार असले मातृ हृदयी तेगेले आवय बापायन नांव घालतना नीली मा म्हण घाले. मा ऑलरेडी आशिल्ले नांवातच. तेन्ना आवय बापायन चिंत केलें म्हणून आशिल्ले की म्हागेले धू मुखार वचून आपल्या परिवाराक कितलेच मा जायना आपल्या कुटुंबात पुरा समाजाक मा जातली. असले विशेष व्यक्तित्व तुमच्या मुखार हांव प्रस्तुत करते आसा. तुम्ही सगळं कुटील जाग्याच्यान उठून उब रावन ताका थापट वाजोवन येवन तुम्ही अभिनंदन करते. आणि असं व्यक्तित्व आमकां मेळ्ळां. तेमगेले लाईफ जर्नी इटसेल्फ इज ते पर्सनल खूप तेमगेले सांगिल्लें आसा. तुमगेल्या हजबंडा बद्दल हे बद्दल हांव ते आनी डिटेल्स सांगून वचनाका. हर पर्सनल लाईफ इज ऑल्सो नॉट सो दिस थिंग. शी इज गोईंग थ्रू सो मेनी challenges. Even though in spite of that she is keeping herself. She knows how to balance her professional life, how to balance her personal life. She is the real example. तेंचकिंच्यान आमी तेम भाशणात आमी एक्सपेक्ट करता. So that she will tell more. So I will give rest to my introduction speech. Hope I have done some justice to my first speech. Thank you very much. तुम सगळ्याक नमस्कार करता. Thank you.